देशामध्ये परीक्षा गैरव्यवहाराचे तब्बल 158 खटले हे प्रलंबित आहेत। गेल्या 22 वर्षांपासून 158 खटल्यांवर अद्याप सुनावणीच झालेली नाहीये। महाराष्ट्रातील 3 खटल्यांचाही प्रलंबित यादीमध्ये समावेश आहे। फास्ट ट्रॅक सुनावणीसाठी सीबीआय हायकोर्टात जाणार आहे। प्रलंबित खटल्यांपैकी सर्वाधिक 14 प्रकरणे ही तामिळनाडूतली आहेत। देशभरातील परीक्षा गैरव्यवहाराशी संबंधित तब्बल 158 खटले हे अद्याप प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या 22 वर्षांपासून या प्रकरणांची सुनावणी रखडलेली असून महाराष्ट्रातील 3 खटल्यांचा यात समावेश आहे। सर्वाधिक प्रलंबित प्रकरणं तामिळनाडूमधली आहेत। तर या खटल्यांचा जलद निकाल लागावा यासाठी सीबीआय फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये सुनावणी व्हावी यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहे। सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर देत आहेत। संदीप, विक्रांत, ज्यावेळेला देशभरात नीटचा पेपर लीक झालेला होता किंवा फुटलेला होता, त्यानंतर परीक्षेचा हा सगळा गैरव्यवहार जो आहे तो बाहेर पडलेला होता। पण आता जी माहिती मिळते ती धक्कादायक आहे। खरं तर फक्त नीटच नाही तर रेल्वे परीक्षा असतील किंवा एमपीएससी सारखी त्या राज्यांमध्ये जी आयोगामार्फत म्हणजे राज्यातल्या त्या लोकसेवा आयोगामार्फत ज्या काही परीक्षा घेतल्या जातात, त्याचबरोबर इतर ज्या परीक्षा असतात, मग फर्स्ट क्लास अधिकारी पदासाठी असेल, सेकंड क्लास अधिकारी पदासाठी असेल, अशा अनेक गैरव्यवहारांची जी प्रकरणं आहेत ती जवळपास 158 खटले जे आहेत ते प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आणि गेल्या 22 वर्षांपासून या खटल्यांवर सुनावणीच झालेली नाही। त्यामुळे आता सीबीआयनं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय, कारण फास्ट ट्रॅक कोर्टात ही सगळी प्रकरणं चालवण्यासाठी सीबीआय आग्रही आहे। मात्र म्हणावी तशी त्याला पुष्टी दिली जात नाही आणि त्यामुळेच हे सगळे खटले प्रलंबित पडलेले आहेत। सगळ्यात मोठा आकडा जो आहे तो तामिळनाडूतला आहे। 14 खटले प्रलंबित आहेत आणि महाराष्ट्रातले जवळपास 3 खटले जे आहेत ते प्रलंबित आहेत। नीट पेपर फुटील प्रकरणानंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं होतं आणि त्यानंतर ही सगळी चर्चा सुरू झाली होती। मात्र 22 वर्षांपासून जर 158 खटल्यांची सुनावणीच होत असेल तर त्यांना नेमका न्याय कधी मिळणार? म्हणजे 22 वर्षापूर्वी जो काही खटला पहिला दाखल झाला असेल किंवा गुन्हा दाखल झाला असेल त्याला अजूनही न्याय मिळाला नाही, त्यामुळे त्याचं वय साहजिकच कॅन्डिडेटचं संपू शकतं। त्यामुळे नुकसान एकंदरीत यामध्ये त्या उमेदवाराचं किंवा त्या विद्यार्थ्याचंच असू शकतं आणि याचा विचार प्रामुख्यानं न्याय व्यवस्थेनं करणं गरजेचं आहे। त्यामुळे यावर आता सुनावणी होते का हे बघणं महत्वाचं आहे। मात्र 22 वर्षांमध्ये तब्बल 158 खटले प्रलंबित असणं ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट नाही, हे मात्र नक्की। विक्रांत, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।